पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी पहिली मेरिट लिस्ट लागली आहे 6 मार्च 2026 ला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट आलेली आहे। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एक महिना या ठिकाणी झालेला, आजची जी तारीख आहे 9 एप्रिल या ठिकाणी आलेली आहे। अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली नाही आहे। तर कोणतं या ठिकाणी कारण आहे, त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कधीपर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे, कट ऑफ किती तारखेपर्यंत लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टचा, आणि महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे कॅटेगरी वाईज किती जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, त्याचबरोबर नागपूर मोपसूल झालं, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कास्ट वाईज कटअप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरी वाईज कटअप किती जाणार आहे। त्याचबरोबर 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचा चान्सेस आहे की सिलेक्शन व्हायचे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि दुसरी मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचू राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। एक अंदाज आपल्याला रेटिंग लागणार आहे की मुलांना 60% चे किती रेशो आहे, 70% वाला किती रेशो आहे, 80% चे किती रेशो आहे, 90% वाल्यांचा किती रेशो आहे, 91% वाल्यांचा किती रेशो आहे, 92 टक्क्यांचा किती रेशो आहे, 93% वाल्यांचा किती रेशो आहे, 94% वाल्यांचा किती रेशो आहे, 95% वाल्यांचा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी पहिली मेरिट लिस्ट लागली होती, तुम्हाला याच्या अगोदर आपण तारीख सांगितली होती की 5 ते 6 मार्चला पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणून, आणि ती जे विद्यार्थी मित्रांनो लागली सुद्धा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता सुद्धा मी तुम्हाला याच्या अगोदर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्टची जी तारीख तुम्हाला सांगितली होती की 8 एप्रिल पर्यंत लिस्ट लागणार आहे म्हणून। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून लिस्ट कोण नाही आली, तर पहा काही या ठिकाणी सुट्ट्या होत्या, एक लक्षात ठेवा, सुट्ट्या भरपूर काही सुट्ट्या या महिन्यामध्ये झाल्या, एक लक्षात ठेवा, भरपूर काही सण त्योहार या महिन्यात होते, तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर काही सुट्टीमध्ये ते दिवस त्या ठिकाणी गेलेले आहे, त्यामुळे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी जी मेरिट लिस्ट लागण्यासाठी एवढा उशीर या ठिकाणी लागून राहिला, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी दुसरी मेरिट लिस्ट आहे, तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 9 एप्रिलला या ठिकाणी येऊ शकते किंवा 10 एप्रिलला सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे। 9 ते 10 एप्रिल पर्यंत आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट पाहायला भेटणार आहे, आणि ते सुद्धा 5 वाजता नंतर तुम्हाला लिस्ट पाहायला भेटणार आहे। जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा रिझल्ट लागते, तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 5 वाजता नंतर लागते, एक लक्षात ठेवा। तर 5 वाजता नंतर आपल्याला चेक करायचं आहे, आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देतच राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बा पहिली जी मेरिट लिस्ट लागले, तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 97% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, तर त्यामध्ये पहिल्या लिस्टमध्ये जे फर्जीवाडा त्या ठिकाणी झालेला आहे, ज्यांना इमानदारीनं पर्सेंटेज होते 90% झालं, 91% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे पहिल्या लिस्टमध्ये। तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे, कारण की पहिल्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सरासरी त्या ठिकाणी जे फर्जीवाडा झालेला आहे, मुलांनी काय केलं होतं की फॉर्म भरताना पैकीच्या पैकी पर्सेंटेज टाकलेले आहे, म्हणजे 97% त्या ठिकाणी टाकलेले आहे, 100% टाकले, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या लिस्टमध्ये झाले। तर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा आपलं लिस्टमध्ये नाव पाहण्यासाठी भरपूर विद्यार्थी उत्सुक राहते, ते आपलं नाव लिस्टमध्ये पाहण्यासाठी विद्यार्थी स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकते, एक लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी गेले नाही, त्या काही जागा तर त्या रिक्त आहे, तर दुसरी लिस्ट लागणार आहे, तिसरी पण लागणार आहे, चौथी पण लागणार आहे, पाचवी पण लागणार आहे, 6वी पण लागणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा दुसऱ्या मेरिट लिस्टचा कटअप किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, आणि चंद्रपूर डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे, तुम्ही तर या ठिकाणी युआर कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे, आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर असाल तर 79 ते
90च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे किंवा 79 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल 80 ते 85च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे संभाजीनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर पहा तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल म्हणजे UR कॅटेगरीचे जर असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 95च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। एवढं काही सेफ झोन आहे ओपन कॅटेगरीचा। आणि OBC आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 88 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 91च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, कारण की PWD कॅटेगरीचा कडाप कमी जाते। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मुंबई सिटी डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून एकट दुक्कट जागा होत्या, कॅटेगरी वाईज पण एकट दुक्कट जागा होत्या आणि ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा होत्या एकट दुक्कट, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी 1 जागा, कोणकोणत्या ठिकाणी 2 जागा, कोणकोणत्या ठिकाणी 4 जागा, कोणकोणत्या ठिकाणी 8 जागा, 7 जागा, 10 जागा अशा प्रकारे जागा होत्या। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिस्क घेतली नाही, या ठिकाणी फॉर्म भरला नाही आहे जास्त विद्यार्थ्यांनी। आणि पहिली मेरिट लिस्ट तुम्ही पाहून घ्या, जे काही मुंबईचे जेवढे काही डिव्हिजन आहे तर कमी गेलेला आहे कटाप, ठीक आहे। तर आता ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल या डिव्हिजनमध्ये UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 75 ते 90च्या आसपास कटाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी SC ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास 79 ते 91-92च्या आसपास कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे। PWD कॅटेगरीचे असाल 70, 75, 80च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा नागपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर नागपूर मोपसूल आहे, नागपूर सिटी आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे मोपसूल आहे। या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल ओपन कॅटेगरी तर 85 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 92 पर्यंत कडाप जाणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल 79 ते 91च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 75 ते 85च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यानंतर डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे तुम्ही UR कॅटेगरीचे असाल तर 80 ते 94च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। OBC EWS कॅटेगरीचे असाल 80 ते 92च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि SC ST कॅटेगरीचे असाल 79 ते 90च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल 75 ते 85च्या ह्या रेंजनं पाहायला भेटणार आहे। तर एवढं काही सेफ झोन या ठिकाणी आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचा एवढा काही सेफ झोन जाणार आहे, एवढ्यातच या ठिकाणी अटकणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या। हे होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखबद्दल। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।